नमस्कार, टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आंबट गोड तिखट अशा सर्व चवींचे आंब्याचे रायते बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 7 पिकलेले रायवळ आंबे घेतले आहेत. तुम्ही कोणता पण गावरान आंबा घेऊ शकता, फक्त तो चवीला थोडा आंबट गोड असला पाहिजे. हे आंबे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपण हे आंबे बॉईल करून घेऊया. इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते. आता आपण या पाण्यामध्ये हे सर्व आंबे घालून यावर झाकण ठेवून 10 मिनिटे हे आंबे बॉईल करून घेऊया. आता आंबे उकडले गेले आहेत. आता गॅस बंद करून यामधील पाणी गाळून आंबे थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ. इथे मी 1 वाटी ओला नारळ घेतला आहे. पाव चमचा जिरे घेतले आहे. पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतले आहे. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ. इथे आपले वाटण तयार झालेले आहे. आता आपले उकडलेले आंबे देखील थंड झाले आहेत. ते आपण सोलून घेऊया. सर्व आंब्यातील पल्प काढून घेऊ. आंबे उकडल्यामुळे यामधील पल्प काढणे सोयीचे जाते. सर्व आंबे सोलून झाले आहेत. आता या सालीला चिकटलेला गर पण आपण धारदार चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊ. आता सर्व आंब्यातील पल्प काढून झाला आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवले आहे. यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालू. रायत्यामध्ये मोहरी जरा जास्तच घालायची आहे. आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. 4 ते 5 ठेचलेले लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. चिमूटभर हिंग घालायचा आहे. आणि आता आपण यामध्ये सोलून घेतलेले जे आंबे होते ते सर्व घालून फोडणीमध्ये चांगले परतून घेऊ. आता यामध्ये आपण जे खोबऱ्याचे वाटण तयार करून घेतले होते ते घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते पाणी देखील यामध्ये ऍड करायचे आहे. यामध्ये आता चिमूटभर मीठ घालायचे आहे. आणि आंबट गोड चवीसाठी यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. यावर आता झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. बघा आता सर्व गूळ विरघळला आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी देखील खूप छान झाली आहे आणि तयार आहे आंबट गोड तिखट चवीचे आंब्याचे रायते.
हे आता आपण गरमागरम सर्व करूया. आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.